हेलो फ्रेंड्स, वेलकम। आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन 4 सॉल्व करत आहे, जे आहे मिक्स क्वेश्चन्स। ठीक आहे, हे जे क्वेश्चन्स आहे हे तुम्हाला एलडीसी, यूडीसी, डेप्युटी मॅनेजर क्लर्कसाठी इम्पॉर्टंट राहणार आहे, कारण की अशा टाईपचे क्वेश्चन्स सुद्धा एक्झाम्समध्ये येऊ शकतात, जे फॉर्म्युले प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स असतात। ठीक आहे, तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, कारण की जर अशाच टाईपचे क्वेश्चन्स व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार, कारण की एक्झाम आहे आपली 6 जुलैला, तर त्यानुसार तुम्ही आता प्रिपरेशन करा। ठीक आहे, कारण की आता आपल्याजवळ मिनिमम टाइम बाकी आहे। तर बघा, फर्स्ट क्वेश्चन इथे आहे आता, अ कंपनी प्रोड्यूस अ प्रोडक्ट विच इज सोल्ड ॲट द प्राइस ऑफ ₹80. इट्स व्हेरिएबल कॉस्ट इज 32. The company fixed cost is 11,53,000 per annum. The company operates at margin of safety is 40%. ठीक आहे, बघा काय म्हटलंय, एका कंपनीचे उत्पादन 80 रुपयाला विकले जाते। ठीक आहे, त्याचा चल खर्च 32 आहे, वार्षिक स्थिती खर्च 11,52,000 आहे। कंपनी 40% मार्जिन ऑफ सेफ्टीवर कार्य करते, कंपनीला एकूण विक्री किती आहे? तर बघा, मार्जिन ऑफ सेफ्टी पर्सेंटेज जर काढायचं असेल तर सगळ्यात पहिले ॲक्च्युअल सेल्स मायनस ब्रेक इवन सेल्स डिवाइड बाय ॲक्च्युअल सेल्स इंटू 100 हा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करावा लागेल। जर ब्रेक इवन सेल्स आपल्याला काढायचं आहे तर फिक्स कॉस्ट डिवाइड बाय कॉन्ट्रीब्युशन पर युनिट म्हणजे आपल्याला ब्रेक इवन, आणि जर कॉन्ट्रीब्युशन पर युनिट काढायचं असेल तर सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट। ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण काढू कॉन्ट्रीब्युशन पर युनिट, तर 80 मायनस 32 मीन्स किती आलं कॉन्ट्रीब्युशन पर युनिट? 48। आता ब्रेक इवन सेल्स काढू तर 11,52,000 जे आपल्याला स्थिर खर्च दिलेला आहे डिवाइड बाय 48 करू तर 24 युनिट्स। आता याला जर कॅल्क्युलेट केलं आपण फॉर्म्युल्यानुसार, जर ॲक्च्युअल सेल आपण एक्स मानला तर एक्स मायनस 24,000 डिवाइड बाय एक्स इक्वल्स टू 40 डिवाइड बाय 100। जर याला कॅल्क्युलेट केलं आपलं तर इथे येतात 40,000 युनिट, तर आन्सर किती येणार? 40,000 युनिट्स। ठीक आहे, नेक्स्ट 12th, the PV ratio of the firm dealing in electrical equipment is 50% and the margin of safety is 40%. BEP of the firm at the sale volume of 50 lakh will be. बघा, इलेक्ट्रिकल उपकरणे विकणाऱ्या फर्मचा PV रेशिओ 50% आहे, मार्जिन ऑफ सेफ्टी 40% आहे। जर विक्री 50 लाख असेल तर BEP किती असेल? ठीक आहे, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे BEP। तर बघ, फॉर्म्युला काय, मार्जिन ऑफ सेफ्टीचा पर्सेंटेज काढायचा ॲक्च्युअल सेल्स मायनस ब्रेक इवन डिवाइड बाय ॲक्च्युअल सेल्स इंटू 100। आताच बघितलं आपण, तर ॲक्च्युअल सेल्स किती आपल्याजवळ 50 लाख, ब्रेक इवन आपण जर एक्स मानलं तर 50 लाख मायनस एक्स डिवाइड बाय 50 लाख इक्वल्स टू 40 डिवाइड बाय 100। जर याला कॅल्क्युलेट केलं तर आन्सर किती येत आहे? 30 लाख। ठीक आहे, तर 30 लाख त्याचा काय आहे? ब्रेक इवन पॉईंट आहे। नेक्स्ट, third, ABC Limited has a current PBIT of 19.20 lakh on total asset of 96 lakh. ठीक है, the company has decided to increase asset by 24 lakh, which is expected to increase the operating profit before depreciation by 8.40 lakh. There will be a net increase in depreciation by 4.80 lakh. बघा काय म्हटलेलं आहे, ABC लिमिटेडचा PBIT सध्या 19.20 लाख असून एकूण मालमत्ता 96 लाख आहे। मालमत्तेत 24 लाखांची वाढ केल्यास आणि ऑपरेटिंग नफा 8.40 लाखांनी वाढल्यास, पण घसारला 4.80 लाखांनी वाढल्यास ROI मध्ये काय बदल होईल? तर बघा, फॉर्म्युला दिला आहे ROI चा, PBIT डिवाइड बाय टोटल असेट्स इंटू 100। तर करंट ROI बघा, PBIT किती दिला आहे? 19.20 लाख, टोटल असेट्स दिला आहे 96 लाख, तर ROI किती आहे? 19.20 डिवाइड बाय 96 इंटू 100 म्हणजे किती पर्सेंट आला? 20%। आता आफ्टर इन्क्रीज जर आपण पाहिलं तर न्यू असेट आपल्याला काढायचं आहे, तर 96 प्लस 24 केला आपण, बरोबर आहे। तर इथे न्यू असेट जी किती आली ते आली हे 1,22 लाख, 120 लाख। ठीक आहे, आता याच्यावर नेट प्रॉफिट इन्क्रीज किती झाला आहे? 8.40, इन्क्रीज डेप्रिसिएशन किती आहे? 4,80। तर PBIT जर काढायचा आहे तर 8.40 ऑपरेटिंग मायनस डेप्रिसिएशन करू तर किती येणार? 3.60 लाख। आता न्यू PBIT जर काढला तर 19.20, ठीक आहे, प्लस 3.60 तर किती आला? 22.80। तर आता न्यू ROI जर काढायचं असेल तर 22.80 डिवाइड बाय 120 इंटू 100 तर किती आला?
19%. आता चेंज ROI जो आहे तो किती पर्सेंटचा आहे, 1%ने ROI चेंज झालेला आहे, मीन्स 20 - 19, कारण की पहिले जो होता तो 19चा होता. ठीक आहे, तर आता किती आहे, 1%ने काय झालेलं आहे, डिक्रीज झाला आहे. ठीक आहे, जे आपण इथे कॅल्क्युलेट केलं होतं PBIT इथे काढला होता आपण आणि त्याला ते मायनस केला तर इथे आपल्याला येईल. ठीक आहे, नेक्स्ट फोर्थ बघा काय म्हटलं आहे, मार्केटिंग डिपार्टमेंट ऑफ एन ऑर्गनायझेशन एस्टिमेट दॅट 40,000 न्यू मिक्सचर्स कुड बी सोल्ड annually at the price of 60 each. To design, develop and produce this new mixture, an investment of 40 lakh would be required. The company decided 50% return on investment is. बघा, संस्थेच्या मार्केटिंग विभागाने अंदाज वर्तवला आहे की दरवर्षी 40,000 न्यू मिक्सचर 60 रुपये या दराने विकले जातील. ठीक आहे, त्याचे डिझाईन, विकास व उत्पादन करण्यासाठी 40 लाख गुंतवणूक लागेल. ठीक आहे, कंपनीला 15% ROI हवा आहे. अशा वेळी एक मिक्सचर टार्गेट कॉस्ट किती असावं. ठीक आहे, तर आपल्याला एका मिक्सचरची प्राइस काढायची आहे इथे आपल्याला. तर बघा फॉर्म्युला दिलेला आपल्याला सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे, टार्गेट कॉस्ट प्राइस जी आहे तर सेलिंग प्राइस मायनस डिझायर्ड प्रॉफिट पर युनिट. त्याच्यानंतर डिझायर्ड प्रॉफिट जर काढायचं असेल तर ROI इंटू इन्व्हेस्टमेंट आणि प्रॉफिट पर युनिट जर काढायचं असेल तर डिझायर्ड प्रॉफिट डिवाइड बाय एक्सपेक्टेड युनिट्स. तर बघा गिवन काय आपल्याजवळ सेलिंग प्राइस पर युनिट 60 दिलेली आहे, एक्सपेक्टेड सेल 40,000 युनिट दिले आहे, इन्व्हेस्टमेंट 40 लाख दिलेलं आहे आणि डिझायर्ड ROI जो 15%. तर डिझायर्ड प्रॉफिट काढायचं असेल तर 15% काढू आपण 40 लाखवर, तर ते आले 6 लाख. प्रॉफिट पर युनिट काढायचं तर 6 लाख डिवाइड बाय 40,000 म्हणजे ते आले 15 रुपीज. आणि टार्गेट कॉस्ट जर काढायचं तर 60 - 50 म्हणजे किती आलं, 45 रुपीज. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे, टार्गेट कॉस्ट पर मिक्सचरची किती येईल, 45 रुपीज. ठीक आहे, नेक्स्ट फिफ्थ बघा काय म्हटलं आहे, कंपनी यूज ट्रॅडिशनल स्टँडर्ड कॉस्टिंग सिस्टम. ठीक आहे, द इन्स्पेक्शन अँड सेटअप कॉस्ट आर ॲक्च्युअली 1760 against budget of 2000. ABC system is being implemented and the number of batch is identified at the cost driver. Budgeted production is 10,000 unit in batch of rupees 1,000 unit. Actual production is 9,000 unit in 11 batches. What is the cost per batch under ABC system? बघा काय म्हटलेलं आहे, एक कंपनी प्रारंभिक स्टँडर्ड कॉस्टिंग प्रणाली वापरते. तपासणी व सेटअप प्रत्यक्षात 1760 असून अंदाज 2000 होता. ABC प्रणाली लागू केली जात आहे आणि बॅचची संख्या कॉस्ट ड्रायव्हर मानले जात आहे. अंदाजे 10,000 युनिटचे उत्पादन 1000च्या बॅचमध्ये केले गेले. प्रत्येक उत्पादन 9,000 युनिट्स 11 बॅचमध्ये झाले तर ABC प्रणाली खाती प्रति बॅच खर्च किती असेल. तर बघा फॉर्म्युला काय दिलेला आहे, आता कॉस्ट पर बॅच दिलेला आहे तर टोटल ॲक्च्युअल कॉस्ट डिवाइड बाय ॲक्च्युअल नंबर ऑफ बॅचेस. ठीक आहे, तर गिवन काय आपल्याला ॲक्च्युअल इन्स्पेक्शन सेटअप कॉस्ट दिलेलं ना, ॲक्च्युअल नंबर ऑफ बॅचेस पण दिलेले आहे. बरोबर आहे, तर 1760 डिवाइड बाय 11 केलं तर 160 काय येईल त्याचा करेक्ट आन्सर. नेक्स्ट 6, अ कंपनी हॅज अ प्रोडक्शन कॅपॅसिटी ऑफ 80,000 युनिट्स अँड प्रेझेंटली सेल 20,000 युनिट ॲट 100 each. Demand double with every 100 reduction price is. What should be the target cost at full capacity if profit margin on sale is 25%? बघा एका कंपनीची उत्पादन क्षमता 80,000 युनिट्स आहे व सध्या ती 20,000 युनिट्स 100 रुपीज प्रति युनिट दराने विकते. दर 10 रुपयाने किंमती कमी केल्यास मागणी दुप्पट किती होते. विक्रीवर 25% नफा गृहीत धरल्यास पूर्व क्षमतेवर टार्गेट खर्च किती असावा. तर बघा फॉर्म्युला काय आहे, टार्गेट कॉस्टचा सेलिंग प्राइस मायनस सेलिंग इंटू प्रॉफिट पोस्ट मार्जिन. ठीक आहे, तर बघा सोल्युशन दिले आपल्याला, करंट सेल दिला 20,000 युनिट ॲट 100 each आणि आपल्याला किती रीच करायचं आहे 80,000 युनिट. तर फर्स्ट जर डबल केलं तर किती आहे, 20चे 40 केलं तर 10 रुपये रिडक्शन आणि जर 40चे 80 केले तर 10 मोर रिडक्शन, म्हणजे टोटल प्राइस रिडक्शन किती झाली आपली 20. न्यू सेलिंग प्राइस जर काढली तर 100 - 20 म्हणजे किती आली 80. आता प्रॉफिट जर 25% आहे तर प्रॉफिट 80वर 25% म्हणजे किती झाला 20. तर टार्गेट कॉस्ट किती झाली 80 - 20 म्हणजे पुन्हा 60. तर टार्गेट कॉस्ट किती येईल आपली 60. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. नेक्स्ट 7,
A company determines selling price by marking up variable cost by 60%. If frequently offer 10% markdown on selling price to boost sale, what is its contribution margin ratio? बघा, एका कंपनीचा विक्री दर ठरवण्यासाठी ती व्हेरिएबल कॉस्टवर 6% मार्कअप करते. विक्री वाढवण्यासाठी ती सरासरी 10% मार्कडाऊन देते. अशा परिस्थितीत कॉन्ट्रीब्युशन मार्जिन रेशिओ किती आहे? ठीक आहे, तर आपल्याला कॉन्ट्रीब्युशन मार्जिन रेशिओ काढायचा आहे. तर बघा फॉर्म्युला काय आपल्याजवळ, सेलिंग प्राइस दिलेला आहे व्हेरिएबल कॉस्ट इंटू 1 प्लस मार्कअप पर्सेंटेज. ॲक्च्युअल सेलिंग प्राइस जर आपल्याला काढायचं असेल तर मार्क सेलिंग प्राइस इंटू 1 मायनस मार्क डाऊन पर्सेंटेज. ठीक आहे, कॉन्ट्रीब्युशन जर काढायचं आहे तर ॲक्च्युअल सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट, आणि कॉन्ट्रीब्युशन मार्जिन रेशिओ काढायचं असेल तर कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय ॲक्च्युअल सेलिंग प्राइस इंटू 100. तर हे फॉर्म्युलेज आपल्याला आता अप्लाय करायचं आहे. तर आता आपल्याला ॲज्युम करायचे व्हेरिएबल कॉस्टची आपली किती आहे, 100 रुपीज आहे सपोज. मार्क सेलिंग प्राइस जर म्हटलं तर 100 इंटू 1 प्लस जो आपला मार्कअप पर्सेंटेज आहे 60चा, तर किती आला आपल्याजवळ 160. ॲक्च्युअल सेलिंग जर प्राइस काढलं तर 160 इंटू 1 मायनस 0.10% म्हणजे 1.90 जर काढलं तर किती येईल 1.44. तर 144 मायनस 100 तर किती कॉन्ट्रीब्युशन आलं 44. तर 44 डिवाइड बाय 144 इंटू 100 केलं तर पर्सेंटेज किती आलं 30.56. म्हणजे कॉन्ट्रीब्युशन मार्जिन रेशिओ किती आहे 30.56%. ठीक आहे. नेक्स्ट 8. B Limited has earned a net profit of 1 lakh. Its overall PB ratio is 25% and margin of safety is 50%. What is the total fixed cost of company? बघा, B Limited ला 1 लाख निव्वळ नफा झाला आहे. त्याचा PB रेशिओ 25% व मार्जिन ऑफ सेफ्टी 50% आहे. तर कंपनीचा एकूण स्थिर खर्च किती आहे? तर बघा फॉर्म्युला दिलेला आहे, नेट प्रॉफिट दिलेला आहे. तर नेट प्रॉफिट म्हणजे काय, मार्जिन ऑफ सेफ्टी इंटू PB रेशिओ. टोटल सेल्स म्हणजे काय, ब्रेक इवन सेल्स डिवाइड बाय 1 मायनस मार्जिन ऑफ सेफ्टी पर्सेंटेज. अँड फिक्स कॉस्ट म्हणजे काय, कॉन्ट्रीब्युशन मायनस प्रॉफिट. ठीक आहे, तर इथे आपल्याला स्टेप बाय स्टेप सोल्युशन जर म्हटलं तर जर आपल्याला नेट प्रॉफिट करायचं तर फॉर्म्युला काय, मार्जिन ऑफ सेफ्टी इंटू PB रेशिओ इंटू सेल्स. ठीक आहे, तर टोटल सेल्स आपण सपोज एस ॲज्युम केला तर नेट प्रॉफिट बघा आता एस इंटू मार्जिन ऑफ सेफ्टी पर्सेंटेज इंटू PB रेशिओ मीन्स नेट प्रॉफिट आपला 1 लाख, एस इंटू 0.50 मार्जिन ऑफ सेफ्टी 0.50% आणि PB रेशिओ 25%. जर याला कॅल्क्युलेट केलं तर जो सेल आहे तो किती येईल 8 लाखात. आता 8 लाखावर जर आपण कॉन्ट्रीब्युशन जर काढला तर 1 इंटू 25% जो PB रेशिओ होता तो किती आला 2 लाखचा. जर आपल्याला फिक्स कॉस्ट काढायचं असेल तर कॉन्ट्रीब्युशन मायनस प्रॉफिट म्हणजे 2 लाख मायनस 1 लाख तर किती येईल 1 लाख. ठीक आहे, म्हणजे जो एकूण फिक्स कॉस्ट ऑफ द कंपनी जर पाहिली टोटल फिक्स कॉस्ट तर ती आहे 1 लाखची. नेक्स्ट 9th. अ कंपनी रिक्वायर 85 lakh in sales to meet its target net profit. If contribution margin is 30% and fixed cost is 15 lakh, what is the target net profit? बघा काय म्हटलं आहे, एका कंपनीला तिचा उद्दिष्ट नफा मिळवण्यासाठी 85 लाखची विक्री करणे आवश्यक आहे. तिचा कंट्रीब्युशन मार्जिन 30% आहे व स्थिर खर्च 15 लाख आहे. तर उद्दिष्ट निव्वळ नफा किती मीन्स आपल्याला टार्गेट नेट प्रॉफिट काढायचा आहे. तर टार्गेट नेट प्रॉफिटचा फॉर्म्युला काय, सेल्स इंटू कॉन्ट्रीब्युशन मार्जिन मायनस फिक्स कॉस्ट. ठीक आहे, बघ काय सेल्स 85 लाख, कॉन्ट्रीब्युशन मार्जिन 30%, फिक्स कॉस्ट 15 लाख. तर कॉन्ट्रीब्युशन जर काढायचं असेल तर 85 मधने 35% म्हणजे 50,000. टार्गेट नेट प्रॉफिट म्हणजे 25,50,000 मायनस 15 लाख तर किती आला 10,50,000 काय आहे टार्गेट नेट प्रॉफिट. नेक्स्ट 10th. इन स्टँडर्ड कॉस्टिंग सिस्टीम, ठीक आहे, 1100 kg of material at 8 kg per wear consumed for the product text resulting in 2200. Favorable material price variance is 1000. Adverse usage variance. What is the standard material cost for actual production? बघा स्टँडर्ड कॉस्टिंग प्रणालीमध्ये प्रोडक्ट एक्स साठी 1100 किलो मटेरियल 8 रुपये प्रति किलो दराने वापरण्यात आले. त्यामुळे 2200 अनुकूल दर फरक व 1000 प्रतिकूल वापर फरक झाला. तर प्रत्यक्ष उत्पादनासाठी स्टँडर्ड मटेरियल खर्च किती असेल? तर बघा आता आपल्याला काय काढायचं आहे, स्टँडर्ड ॲक्च्युअल प्रोडक्शन कॉस्ट मटेरियल काढायचं आहे आपल्याला तिथे. तर बघा फॉर्म्युला काय दिला आहे, मटेरियल प्राइस व्हेरियन्स आपल्याला काढायचा तर स्टँडर्ड प्राइस मायनस ॲक्च्युअल प्राइस इंटू ॲक्च्युअल क्वांटिटी. हा
जर मटेरियल युसेज व्हेरियन्स जर काढायचं असेल तर स्टँडर्ड क्वांटिटी मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी इंटू स्टँडर्ड प्राइस, आणि जर स्टँडर्ड मटेरियल कॉस्ट जर काढायचं स्टँडर्ड प्राइस इंटू स्टँडर्ड क्वांटिटी. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं आपण स्टँडर्ड प्राइस काढू. ठीक आहे. मटेरियल प्राइस व्हेरियन्स, तर त्यासाठी सेलिंग स्टँडर्ड प्राइस मायनस 8 ॲक्च्युअल प्राइस इंटू 1100. तर इथे किती आलं आपल्याजवळ, इक्वल्स टू किती दिले आपल्याला 2200 जे आपल्याला रिझल्टिंग प्राइस आहे. तर याला जर आपण कॅल्क्युलेट करतो म्हटलं तर मला सेलिंग मायनस 8 इक्वल्स टू 2 म्हणजे किती आलं, सेलिंग इथे जे आहे आपल्याजवळ स्टँडर्ड प्राइस किती आली 10 रुपीज. आता स्टँडर्ड क्वांटिटी जर आपण काढतो म्हटलं तर बघा MUV मीन्स मटेरियल युसेज व्हेरियन्स. तर स्टँडर्ड क्वांटिटी मायनस 1100 इंटू 10 मायनस 1000. ठीक आहे. तर इथे जर काढलं तर स्टँडर्ड क्वांटिटी किती आहे 1000. तर स्टँडर्ड कॉस्ट जर काढला तर स्टँडर्ड प्राइस बरोबर आहे इंटू स्टँडर्ड ही क्वांटिटी. तर इथे जर केलं तर इथे किती येतात 10,000. तर करेक्ट आन्सर किती आहे 10,000. ठीक आहे. तसंच बघा अकाउंटची ऑल इन वन PDF अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये 7000 प्लस MCQs आहे. त्याची प्राइस आहे 750. मॉक टेस्ट जे आहे ते तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही सेपरेट मिळून जाणार, ज्याची प्राइस आहे 150 ईच. ठीक आहे. तसंच प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स आहे त्याची प्राइस आहे 50 आणि रिव्हिजन MCQs आहे त्याची प्राइस आहे 200. ज्यांना पण या PDF हव्या असतील त्यांनी दिलेल्या व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.